शिवजयंतीचे औचित्य साधून गणेश चौकात आपण जर पाहिलं तर चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते भरविण्यात आलेलं आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आपण जर पाहिलं तर सुंदर असा हा उपक्रम जो आहे तो चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण आपला ऐतिहासिक साठा जो आहे आपल्याला पाहायला मिळतो। हा आपला इतिहास जो आहे तो बदलापूरकरांपर्यंत पोहोचावा या प्रामाणिक उद्देशाने चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून आज शिवजयंतीचे औचित्य साधून शस्त्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चिलखत आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण इतिहास जो आहे तो आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। होळ सर, खरं तर खूप सुंदर अशी ही संधी चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून बदलापूरकरांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे। या संपूर्ण शस्त्रास्त्र प्रदर्शनाविषयी सोबत इतिहासाच्या पाऊलखुणा जी आपली संस्था याविषयी काय सांगते? जय शिवराय। माझं नाव शुभम पोळ। मागील 7 वर्षापासून मी शिवकार्य करतोय। माझं मर्दानी खेळचा आखाडा आहे मानपूर, उल्वे आणि ऐरोली या ठिकाणी। मागील 4 वर्षापासून शस्त्र प्रदर्शन चालू केलेलं आहे आम्ही। शस्त्र प्रदर्शन म्हणजे काय, तर आज आपण शस्त्र बघतोय ते एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीची आपल्याकडे नजर येते, पण शस्त्राने काय केलेलं आपलं तर ते लोकांसमोर आणण्याचं गरजेचं आहे। या ठिकाणी प्रदर्शनामध्ये शिवाजी महाराजांची 11 चित्र आपल्याला बघायला भेटतात। ती विविध चित्रकारांनी काढलेली ही चित्र आहेत, वेगवेगळ्या चित्रकारांनी। या शस्त्र प्रदर्शनामध्ये धनुष्यबाण आहेत, परत महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र दांडपट्टा आहे, तलवारीचे विविध प्रकार आपल्याला इथे बघायला भेटतात। इथे ढाल आहे, चिलखत आहे। त्या तलवारीचं वैशिष्ट्य सर, ही जी तलवार आहे या सैन्यात वापरलेल्या तलवारी आहेत। सैनिकांच्या ज्या तलवारी असायच्या त्या कशा प्रकारच्या असायच्या त्या लोकांना समजावं म्हणून या तलवारी इथे आणलेल्या आहेत। इकडे आपल्याला बघायला भेटतं महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र दांडपट्टा हे सुद्धा ठेवलेलं आहे। दांडपट्टा हे मराठ्यांचं शस्त्र आहे। महाराजांच्या हातामध्ये, महाराजांच्या चित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। शुभम सर, मागील किती वर्षांपासून हे सगळं आपण जपत आहात? मागील 7 वर्षापासून हे कार्य करतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर खूप सुंदर सुंदर हे शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात। बदलापूरकरांसाठी एक सुंदर अशी संधी जी आहे ती चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून जवळपास 800 ते 1000 लोक या प्रदर्शनाला भेट देऊन गेलेले आहेत आणि ही सुंदर अशी संकल्पना जी आहे ती राबविण्यात आलेली आहे। काही या ठिकाणी बदलापूरकर आपल्याला देखील पाहायला मिळतात, त्यांचे संवाद। काही या कुठून आलात आपण? आम्ही बदलापूरमध्येच राहतो, मांजर्लीमध्ये, गौरी स्टेट। आता सुंदर अशी संधी चैतन्य मित्र मंडळाने निर्माण केली। शिवजयंतीचा उत्सव आहे, आपल्यासोबत प्रयत्न केला। हो सर, आम्ही दाखवतोय मुलींना, कारण की आजच्या समाजामध्ये मोबाईलच्या आणि एआयच्या दुनियामध्ये शिवाजी महाराज घराघरात पोहोचले पाहिजेत। त्याची गरज आहे समाजाला आणि मुलांना कळाले पाहिजेत की शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय आणि ते कोणत्या कोणत्या शस्त्रांसोबत ते लढत होते आणि त्या शस्त्रांबद्दलची माहिती त्यांना मिळाली पाहिजे। त्याच्यासाठी हा खूपच छान उपक्रम इथे केलेला आहे आणि त्याचा आम्ही संधीचा उपभोग घेतो। नक्कीच आपण पाहिलं लहान लहान चिमुकले देखील इथे आलेले आहेत आणि मोबाईलमध्ये आणि एआयच्या विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या प्रामाणिक उद्देशाने चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज शस्त्रांचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडले। सर, खूप सुंदर असं आयोजन आहे, काय सांगाल एकंदरीत? चैतन्य मित्र मंडळाची स्थापना आमची 1977 साली झाली। आज 49 वर्ष झाले आणि हे मंडळ आतापर्यंत जे काही स्टेज कलाकार झाले ते पण इथे स्टेज कलाकारांना इथे आम्ही संधी दिलेली आहे। म्हणजे बरेचसे असे आहेत त्या मुलांना संधी दिलेली आहेत, मुलांच्या स्पर्धा घेतल्या गेलेल्या आहेत, त्यांना उत्साहित केलं गेलेलं आहे। आणि ह्या वर्षी आता परत आमचे जे सभासद आहेत की कार्य करण्यासाठी परत उतरलेले आहेत मैदानामध्ये आणि यावर्षी एक चांगलंच प्रदर्शन आहे की महाराजांचा इतिहास लोकांना कळावा, शस्त्र कळावे। त्यावेळेला आमचे जे आता दिनेश मस्कर आहेत, रोडगे आहे, संकेत सबनीस आहेत, यांनी हे प्रदर्शन बनवलेले आहेत आणि त्याला जे आमचे पोळ आहेत यांनी सहकार्य केलेलं आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आमचे नगरसेवक आहेत, श्रीधर पाटील आहेत, स्वप्ना श्रीधर पाटील आहेत, ह्यांचा याच्यामध्ये मोठा सहयोग आहे आणि ते पण इतिहासावरती 2 शब्द नेहमी बोलायला उत्सुक असतात। सर, सकाळपासून तब्बल 800 ते 1000हून अधिक लोक येऊन गेलेले आहेत। भव्य दिव्य हे आयोजन आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे ना हा लोकांपर्यंत पोहोचावा। आम्ही याच्यापूर्वी मिरवणुका देखील काढल्या होत्या, मात्र महाराजांचा इतिहास मिरवणुकांमधून नाही तर शस्त्र प्रदर्शनातून जास्त पोहोचेल
हे आम्हाला यंदा कळलं आणि त्या निमित्ताने आम्ही इकडे शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं. तुम्ही आता पोळ यांच्याशी बोललात. इकडे 14व्या शतकापासून ते अगदी 16व्या शतकापर्यंत वापरली गेलेली शस्त्र आहेत. विविध मोठ्या युद्धांमध्ये वापरली गेलेली शस्त्र आहेत. आज आपण विचार करू शकतो की तुम्ही ही शस्त्र कोणाच्या हातात लागलेली असतील, कोणाकोणाचे मोठ्या सरदारांचे, त्यांच्या सैनिकांचे हात या शस्त्रांना लागले असतील, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे हात या शस्त्रांना लागले असतील. तर अशी ही शस्त्र आज गणेश चौक परिसरातल्या नागरिकांना बघायला मिळाली आणि त्याच्यासाठीच आम्ही चैतन्य मित्र मंडळातर्फे हे शस्त्रास्त्र प्रदर्शन इथे आयोजन केलं. शुभम पोळ यांनी सहकार्य केलं. नांदगावकर साहेबांचं आणि आमची टीम, तुषार गोलप आहेत, दिनेश मस्कर आहेत, मयुरेश रोडगे, अमर पवार, शंकर, हे सगळे आमच्या कार्यकर्त्यांनी इकडे एकजूट दाखवली आणि आम्ही हे प्रदर्शन आज यशस्वी केलं. नक्कीच आपण पाहिलं ते भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि 1977 पासून सर्व बांधवांना एकत्र घेत अनेक सामाजिक उपक्रम, जयंत्या हे सगळे मंडळातले पदाधिकारी, कार्यकर्ते साजरे करत असतात आणि आज शिवजयंतीचे औचित्य साधून आपण बघू शकतो हा संपूर्ण आपला इतिहास, आपली संस्कृती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न चैतन्य मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि इतिहासकार शुभम पोळ यांनी हे मागील अनेक वर्षांपासून सगळं जपलेलं शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, ही सगळ्या जुन्या पेंटिंग ज्या आहेत त्या आज बदलापूरकरांना पाहता येणार आहे. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.